धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मिलिंद बैसाने यांचा वाढदिवस पत्रकार भवन येथे साजरा। नवजीवन इंग्लिश मीडियम शाळेला माजी विद्यार्थी श्री दिनेश कुकरेजा यांनी दिली सदिच्छा भेट। 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त संदेश भूमी येथे होणार परित्राण पाठ आणि बुद्धवंदनेचा कार्यक्रम। आणि ब्लड फॉर बाबासाहेब अभियानांतर्गत करुणा संस्थेतर्फे महापरिनिर्वाण दिनी धुळ्यात महारक्तदान शिबिराचं आयोजन। मौर्या आरटीओ एजंट असोसिएशनचे नेते, पंचशील मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, दैनिक महाराष्ट्र शोधयात्रा आणि न्यूज 24 महाराष्ट्र या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक, निर्भीड पत्रकार, प्रगतिशील शेतकरी, हरहुन्नरी नाट्यकलावंत, व्यावसायिक असे बहुआयामी व्यक्तिमत्व मिलिंद अवचित बैसाने यांचा वाढदिवस दिनांक 5 डिसेंबर रोजी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात साजरा करण्यात आला। पत्रकार संघाचे विद्यमान उपाध्यक्ष अतुल पाटील, माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, नूरखान पठाण, सचिव सचिन बागुल, प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट, माजी सचिव रवींद्र नगराळे, राकेश गाळणकर, भास्कर फुलपगारे, पुरुषोत्तम पाटील, दिनेश निकुम, आकाश सोनवणे, शरद वेंदे, कार्यालय अधीक्षक सुभाष वाघ आदी मान्यवर पत्रकार बांधवांनी मिलिंद बैसाने यांचा बुके आणि शाल देऊन सत्कार करीत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी पत्रकार बांधवांनी मिलिंद बैसाने यांच्याविषयी आपल्या मनातील भावना मनोगतातून व्यक्त केल्या। माजी अध्यक्ष मिलिंद बैसाने यांचा वाढदिवस, त्यांना आम्ही श्रमराज्य परिवार आणि धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी, सर्व सभासद आणि धुळे जिल्ह्यातल्या संबंध पत्रसृष्टीच्या वतीने शुभेच्छा देत आहोत। या निमित्ताने सर्व उपस्थित नानासाहेब असतील, रविअण्णा असतील, नूरभाई असतील, भास्करराव असतील, सचिन दादा असतील, सर्वांचा एक आग्रह होता का मिलिंद दादांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा झाला पाहिजे आणि सर्वांनी वेळेतून वेळ काढून आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली, त्याबद्दल मी उपाध्यक्ष या नात्याने सर्वांचं मनापासून आभार मानतो। आणि मिलिंद दादांबद्दल बोलायचं तर काय बोलायचं, नानासाहेब एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, यांचं क्षेत्र कोणतं आहे ते आज तरी मी सांगते। ज्यावेळेस दोघांचे संवाद व्हायचे ना, तर ते मी ऐकायला, तुम्ही जसं ऐकताय आज तसे ते मी ऐकायला असायचो, त्याचा मी साक्षीदार असायचो। मग तो अन्याय असेल, त्यांना फसवण्यात आलेले काही गुन्हे असतील याच्यावर असायचे, काही त्याला घरगुती पण टच असायचा। मी मिलिंद दादांना संघर्ष करताना जसं पाहिले तसं रडताना पाहिलं आपल्याला। मग कसं असायचं, एक विद्यापीठ असायचं, आमच्या वडील माहिती, माझा बाप म्हणून नाही बोलत, पण आहे ना, रडत आलेल्या माणसाला हसत पाठवायची जादू आमच्या वडिलांत बनत होते। ते संघर्ष करायला शिकवायचे, खंबीरपणे पाठीशी उभे राहायचे आणि एक गुण होता त्याच्यात, ते काय म्हणायचे, हे जिथे जाईल तिथे उमटून दिसेल, उठून दिसेल। मग ते संघर्षाची त्याला झालर असो, धार असो, ते कुठल्याही रूपाने। आणि नानासाहेब तुम्हाला सांगतो, मी लहान असताना या व्यक्तिमत्वाला जवळून पाहिलंय। अगदी शिवशक्ती आमचे काका राहायचे, त्याच्या शेजारी भिंतीला भिंत, भाडेकरी असतो ना, काकाही भाड्याने राहायचे, दादाही राहायचे, तुम्ही बघायचं कोण आहे हा माणूस, कोण आहे। कधीतरी त्यावेळेस डेग असायचा, टेप म्हणतो ना आपण, तसा डेग असायचा टेप, त्या कधी कधी आवाज खूप मोठा असायचा आणि कोणीतरी काहीतरी वेगळा एक छंदी माणूस आहे असं त्याच्या वेळेस मला फील व्हायचं। त्यानंतर मी थोडक्यात एवढंच म्हणेन की जीवनात खरं तर संघर्ष कसा उभा करायचा आणि तो यशस्वी कसा करून दाखवायचा याचं एक जिवंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मिलिंद बैसाने।
त्यांनी आयुष्यात ज्या ज्या क्षेत्रात पाय ठेवला किंवा ज्या ज्या क्षेत्राशी त्यांचा संबंध आला त्यांनी ते क्षेत्र गाजवलेलंच आहे. कुठल्याही पद्धतीची हार न मानणारा हा माणूस आयुष्यात प्रत्येक संघर्षाच्या वाटेवर विजयी झालेला आहे. आणि म्हणूनच एवढा सगळा संघर्ष करीत असताना सुद्धा आजही हा माणूस काही ना काही सातत्यानं नवीन धडपड करण्याच्या प्रयत्नात असतो. एवढा मोठा सर्व विविध व्यवसायांचा व्याप असताना ते सगळे व्याप सांभाळून पत्रकारितेतही सक्रिय राहणं आणि पत्रकारिता सांभाळून आपले वेगवेगळे छंद जोपासणं यांना देखील ते पूर्णपणे वेळ देण्याचा प्रयत्न करतात. खरंच मी तर या निमित्ताने त्यांच्या या एकूणच संपूर्ण एनर्जीला मानाचा सलाम करतो आणि पुन्हा एकदा अभिमान वाटतो की मी खरंच एक निर्भीड पत्रकार साहेबांच्या सानिध्यात राहून करू शकतो. साहेबांचा जीवन प्रवास म्हटला तर आदरणीय सचिन ओम यांनी त्यांचा लेख प्रदर्शित करून आपण सगळ्यांनी वाचलेलाच आहे. तसं मीही थोडाफार त्याच वाटचालीचा आहे असं साहेब म्हणतात की तुम्ही विलीनबाई साने आहेत भविष्यातले. तर अशा महान व्यक्तींबद्दल माझ्यासाठी तर महानच आहेत. काय बोलावं, त्यांचे संघर्ष बघून मी फक्त एवढंच बोलू शकेल. एक पुष्पा पिक्चरच्या डायलॉग आहे, मैं इधर किसी के पट्टे में टांग अड़ाने को नहीं आया, राज करने आया मैं. ज्या ज्या क्षेत्रात जातील त्या त्या क्षेत्रात ते राज करतायत. ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी हातात घेतलं त्या त्या क्षेत्रात वरचढ राहून वर्चस्व दाखवण्याचं काम मिलिंदजीबाई साने करतायत. आणि काय बोलावं की खूप कमी असेल. काय बोलू साहेबांसाठी. साहेब आपणास परत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. अतुल भाऊ गेले सगळ्यांनीच आपापल्या परीने माझ्या संदर्भामध्ये मांडणी केली. मित्रांनो, माणूस हा जन्मताच कलावंत असतो, जन्मताच पत्रकार असतो. आणि ज्या ज्या वेळेस आपण ह्या बाकीच्या काही वाटचालीकडे जात असताना अतुल भाऊ सांगून गेले की मी मिलिंदादांना आणि त्याच्या वडिलांना खूप जवळून पाहिलेलं आहे. मी तासन तास त्यांच्याकडे खरंच बसलेलो राहायचो. मी त्याच्याकडे रडलो पण आहे. म्हणजे काय काय नाही अशा सर्व प्रसंगांमधून जात असताना आपल्याला जर कधी वाटत असेल की दिव्य मराठी आहे, लोकमत आहे, पुण्यनगरी आहे किंवा कुठला पेपर आहे तर कुठल्या मोठ्या पेपरकडे जावं आणि आपलं घराणं मांडावं आणि मग आपल्याला न्याय मिळेल. बंधूंनी हे विसरून जा. कुठल्याही वृत्तपत्रामध्ये आणि त्या पत्रकारितेमध्ये आणि त्या पत्रकाराकडे एवढी ताकद असते की ज्या ज्या वेळी कधी आमचा अन्याय झालाय तर त्या त्या वेळेस त्या वेळेचा असलेला 35-40 वर्षापूर्वीचा असलेला श्रमराज्य देखील आमच्या बाजूने उभा राहिला आहे आणि त्या पेपरची दखल घेतली आहे एसपीनी कलेक्टरने. आणि त्याच्यानंतर ज्या काही होणाऱ्या कारवाया असतील त्या देखील आमच्यावर थांबलेल्या आहेत. म्हणून आपण आपल्या न्यूजकडनं कधी पण सोडून द्यायचा की मग आपला पेपर छोटा आहे, मग आपल्या पेपरमध्ये मांडलेलं कोण बघेल, कोण वाचेल. सोशल मीडिया आणि आपला पेपर हा एवढा तरबेज आणि कणखर आहे की तो कुठल्याही काळ्या कोपऱ्यात जातो. त्याच्यामुळे त्याची तमान बाळगता आपण आपलं लिखाण हे करत राहिलं पाहिजे. आणि पत्रकारिता क्षेत्र हे नानासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे काही पैसे कमवण्याचं साधन नाही आहे तर ते खरोखर कोणाला न्याय देण्याचं खरोखर साधन आहे असं मला वाटतं. आणि मी दररोज धडपडासारखं मी प्रत्येक दिवशी मी शोधत असतो. मी हॉटेलला कपड्याच्या धुण्यापासून तर बसमध्ये बस स्टँडला मी रसवंतीमध्ये रस विकण्यापासून तर त्यावेळेची ती गाड्यांची पुस्तकं असायची, शेरोशाहीची पुस्तकं असायची, कंगवे विकण्यापासून म्हणजे ही जी सुरुवात आहे ना या सुरुवातीपासून तर मी आजपर्यंत मी कसा घडलो. आणि मी दररोज शोधत असतो की लोकांना काय हवंय, गरजा काय आहे आणि त्यांना आपण काय दिलं पाहिजे. हे जर आपण जर मार्केटला जर आणत राहिलो ना तर मला नाही वाटत की आपण कुठल्या गोष्टीची कमी पडणार आहे आपल्याकडे. आणि आपल्या डायरीमधली एक डेडलाईन अशी आहे की ती सगळ्यांनी आत्मसात केली पाहिजे की लाज नावाची जर वस्तू तुम्ही जर सोडून दिली तर तुम्ही खरोखर जाऊन जीवनामध्ये यशस्वी व्हाल. आणि यशस्वी होतच व्हाल, तो कुठेच काही पडत नाही. आजच्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी माझं खूप तोंड भरून कौतुक केलं. इथला संघर्ष असेल, विराळ आंदोलन असेल, सगळ्या लोकांनी जरूर पाहिलेलं आहे. याचा इतिहास भाची असल्यामुळे त्यांना सगळ्यात जास्त असल्यामुळे त्यांनी जास्त प्रकारची मांडणी केलेली आहे. मी खरोखर धन्यवाद देतो. माझ्याकडे शब्द नाही की तुम्हाला
चांगले घडवण्यासाठी आपण देखील त्यांना मदत केली पाहिजे. जर अशा फील्डमध्ये कोणी येत असेल, मग ही फील्ड असू द्या की आपल्या कामधंद्याची कुठली तरी फील्ड असू द्या, कुठल्या तरी वर्कमध्ये की मी कुठल्या बिझनेसमध्ये गेलं पाहिजे, तर त्याला त्याच्यातलं मार्गदर्शन करण्याचा नक्कीच आपण प्रयत्न केला पाहिजे. एवढं बोलून मी आजचं माझ्या वाढदिवसानिमित्ताने आपण सगळ्यांनी बरोबर कौतुक केलं. धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरातील सर्वात जुनी इंग्लिश माध्यमाची नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल येथे शाळेचे माजी विद्यार्थी श्री दिनेश कुकरेजा यांनी सदिच्छा भेट दिली. संस्थेचे चेअरमन हर्षकुमार रेलन यांनी त्यांचं स्वागत केलं. श्री दिनेश कुकरेजा यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की आज मी अमेरिकेत एका मोठ्या पदावर कार्यरत असून मी पण तुमच्यासारखाच विद्यार्थी होतो आणि असाच रांगेत प्रार्थनेसाठी उभा राहायचो. अमेरिकेचं स्वप्न कधी बघितलंच नव्हतं, पण नवजीवन शाळेच्या शिक्षणामुळे मी आज मोठ्या पदावर कार्यरत आहे. वेळेचं अनुशासन, आरोग्य आणि शिक्षकांप्रती आदर ठेवून मन लावून अभ्यास केला तर आपणही जीवनात मोठे लक्ष प्राप्त करू शकतो. त्यांनी याप्रसंगी एक लॅपटॉप शाळेला भेट स्वरूपात दिला आणि अमेरिकेत उच्च शिक्षण किंवा जॉबकरिता नवजीवन शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. याप्रसंगी ट्रस्टी विजय लुल्ला, प्रिन्सिपल शीतल अहिरे, सर्व शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. फेल्यूर का आपको फेस करना पड़ेगा, तभी सक्सेस का आपको इम्पोर्टेंस मिलेगा. तो टफ टाइम रहेगा, लेकिन आप कीप ट्राइंग इट. और इसके बाद मैं बोलूँगा कि लैंग्वेज हमारा प्रॉब्लम है इंडिया. यहाँ पर नवजीवन में मुझे ऐसा फील हुआ कि they are very good science teachers, very good math teachers, but the thing is we are not able to compete in language. We are not able to present ourselves in English in front when we go out. Even in Bombay, Punas are way ahead in schooling, where we should be mature enough to speak and say our thoughts, whatever we want to, in one language. So आप प्लीज थोड़ा सा ट्राई कीजिए. अगर आपका इंग्लिश इम्प्रूव हुआ ना और आप अपने आप को जस्टिफाई कर पाए तो यू कैन गो माइल्स. सो वही मैं बोला था, स्काई आपके लिए लिमिट है. आप टीचर्स के डायरेक्शंस में, और अगर किसी को मेरी तरफ से हेल्प चाहिए, मैं मेरे कॉन्टैक्ट्स दूंगा. एंड जस्ट बिकॉज आई स्टार्टेड, मैं एक लैपटॉप लाया था स्कूल के लिए, बिकॉज नवजीवन हमारे लिए स्पेशल प्लेस है. आई वांट टू गिव इट टू नवजीवन स्कूल चेयरमैन. आई थिंक मैं विदाउट नवजीवन स्कूल आई डोंट नो वेयर आई वुड बी. सो आप कीप ट्राइंग. मैं वही बताऊंगा कि आप लोग अच्छे स्कूल में हो. वी आर फॉर्चुनेट इनफ दैट वी आर इन इंग्लिश स्कूल, बट कंपटीशन बहुत हेल्दी है, कंपटीशन बहुत हेल्दी है. आप कीप ट्राइंग, एफर्ट राइट डायरेक्शन में दीजिए. और पढ़ाई लिखाई इज नॉट ओनली वन थिंग. एक्स्ट्रा करिकुलर एकेडमिक के साथ आपका एक्स्ट्रा करिकुलर भी आपको डेवलप करना है. माई किड इज 11 years. आई ऑलवेज टेल हिम, डू वॉट एवर यू वॉन्ट, वी विल जस्ट गिव यू द प्लेटफॉर्म. आपको ही खुद सब कुछ करना. सो प्लीज आप अलॉन्ग विद एकेडमिक्स स्पोर्ट्स एक कैच कीजिए और स्पोर्ट्स में भी अच्छा कीजिए. दिस इज हाउ everyone want a perfect person. Perfect person is not only academics. You need a good extracurricular activities as well. Thank you. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळेच्या वतीने दिनांक 31 जुलै 1937 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ट्रॅव्हल्स बंगला अर्थात संदेशभूमी येथे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता संदेशभूमी येथे परित्राण सुत्तपठण आणि बुद्धवंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। याप्रसंगी संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच धुळे शहरातील बौद्ध बांधवांनी उपस्थित राहण्याचं आवाहन संदेशभूमीचे अध्यक्ष आनंद सैंदाने यांनी केलं आहे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ब्लड फॉर बाबासाहेब महाअभियानाअंतर्गत करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुपतर्फे दिनांक 6 डिसेंबर रोजी महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला आहे। सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे शिबिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मध्यवर्ती पूर्णाकृती पुतळा बस स्थानकाजवळ धुळे येथे होणार आहे। शिबिराचं उद्घाटन सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर के सैंदाने यांच्या हस्ते होणार आहे। धुळे जिल्हा समस्त आंबेडकरवादी समाज दरवर्षी या महारक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होत असतो। यावर्षी देखील डोनेट ब्लड सेव्ह लाईफ, रक्तदान जीवनदान असं आवाहन करून करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुपचे अध्यक्ष तथा महारक्तदान शिबिराचे मुख्य आयोजक डॉक्टर शरद हरी भांबरे यांनी केला आहे। अधिक माहितीसाठी 77 98 56 56 25 या क्रमांकावर संपर्क साधावा असं कळविण्यात आलं आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ब्लड फॉर बाबासाहेब या आंतरराष्ट्रीय आयोजनात करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुप गेल्या 3 वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन ब्लड फॉर बाबासाहेब या माध्यमातून करत आहे आणि ह्या वर्षी 6 डिसेंबर 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती पुतळा बसस्टँडजवळ शहर पोलीस स्टेशन समोर भरवण्यात आलेला आहे। तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे ही करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुप यांच्या वतीने आग्रहाची विनंती करण्यात येत आहे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।